तामिळनाडूमध्ये एक अपडेट आहे। टीव्हीकेला सत्तेसाठी आता सत्ते स्थापनेपासून विजय थलपती काही पावलं दूर आहेत आणि टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी 10 ते 11 जागांची गरज आहे। काँग्रेसचे लोक आपल्या सोबतच आहेत। थलपतींचं हे जुनं विधान त्याचमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। त्यामुळे काँग्रेस आता साथ देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर एक मोठ्या विजयाच्या दिशेने टीव्हीकेची वाटचाल सुरू आहे आणि त्याच वेळेला सत्ता स्थापनेसाठी त्यांना हव्यात फक्त 10 ते 11 जागा आणि त्याच वेळेला आता थलपतींची जुनी विधानं समोर येत आहेत आणि त्या विधानांमधलं एक अत्यंत महत्त्वाचं विधान, राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं विधान संकेत देत आहेत काँग्रेस सोबत असण्याचे। काँग्रेसचे लोक आपलेच आहेत अशा पद्धतीचं हे विधान होतं। काँग्रेसचे लोक आपल्या सोबतच आहेत हे त्यांचं जुनं विधान आता पुन्हा एकदा चर्चेत येत आहे। त्यामुळे त्याच विधानावरून तामिळनाडू टीव्हीकेला सत्तेसाठी काँग्रेस साथ देणार का बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दृश्य आपण बघतोय विजय थलपती यांच्या घराबाहेरची ही दृश्य थेट एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला सत्तेसाठी काँग्रेस साथ देणार का याकडे नजरा असतील, कारण 10 ते 11 जागांची गरज टीव्हीकेला आहे सत्ता स्थापन करण्यासाठी आणि तो हात काँग्रेस पुढे करतं का, काँग्रेस पाठिंबा दर्शवणार का सत्ता स्थापन करण्यासाठी हे पाहायचंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर थलपती यांचे एक जुनं वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। काँग्रेसच्या बाजूने केलेलं हे विधान होतं, काँग्रेसचे लोक आपल्या सोबतच आहेत असं हे विधान होतं, जे या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलंय। तर विजय थलपती यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, तो कोणता त्यावर एक नजर टाकूया। There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion, and even if it is single, it will be the king of jungle. It is not only a description but also a clear declaration. There are so many jackals and other animals. ऋतुजा, या विधानावरून लक्षात येते त्यांना विजयाचा विश्वास होता असं कुठेतरी बघायला मिळतंय, कारण जंगलात राजा एकच असतो अशा पद्धतीचं हे वक्तव्य होतं। तर विजयाची कारणं जाणून घेऊयात। या घोषणांमुळे विजय थलपती जिंकलाय। 60 वर्षांखालील महिलांना दरमहा 2500 रुपये। तर सगळ्या कुटुंबांना वर्षाला 6 मोफत एलपीजी गॅस सिलेंडर, जो अतिशय कळीचा मुद्दा आहे सध्या। सगळ्या कुटुंबांना वर्षाला 200 युनिट्स मोफत वीज सुद्धा ते देणार आहे। बेरोजगार पदवीधारकांना 4000 रुपये, डिप्लोमा धारकांना 2000 रुपये भत्ता। तरुण उद्योजकांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज। सोबतच महिला स्वयंसहायता गटांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज सुद्धा देणार आहे। या 11 अशा घोषणा ज्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला। कुटुंबांना 25 लाख रुपयांचं आरोग्य विमा कवच। 100 कामराजार एक्सिलन्स शाळांची उभारणी। गरीब महिलांना लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं आणि 1 रेशमी साडी। आणि प्रशासनात विशेष AI मंत्रालयाची स्थापना। या 11 घोषणा होत्या। याच 11 घोषणांमुळे विजय थलपती यांचा विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे। ऋतुजा, आपण बघितलं तर यात बरेचसे तरुणांचे मुद्दे होते, महिला सेंट्रिक घोषणा बऱ्यापैकी करण्यात आल्या होत्या, ज्या गेल्या काही वर्षांमधला आपण पॅटर्न बघितला तर तो सगळ्या राज्यांमध्ये विजयाकडे जाण्याचा एक सुकर मार्ग होता आणि तो तिथे सुद्धा त्यांनी वापरलेला आहे। दरम्यान आत्ताची एक अपडेट बघितली तर टीव्हीकेला सध्या सत्ता स्थापनेसाठी गरज आहे फक्त 10 ते 11 जागांची। आता त्या 10 ते 11 जागा नेमकं कोण पाठिंबा त्यांना देतं, काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं राहतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार। या संदर्भातले आणखी एक अपडेट